माघी गणेश जयंतीनिमित्त आम्ही गणपती बाप्पासाठी खास खव्याच्या मोदकाचा नैवेद्य कसा बनवायचा ते दाखवणार आहोत। ज्या कुणाला उकडीच्या मोदकाची रेसिपी बघायची असेल तर त्याचा व्हिडिओ देखील पूर्वजाच रेसिपीजवर अपलोड केलेला आहे। अगदी मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात तसेच चवीला उत्कृष्ट आणि अचूक प्रमाणामध्ये खवा मोदक कसे बनवायचे ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम पाव किलो खवा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी एका कढईमध्ये खवा घेऊया। हा खवा जर घट्ट असेल तर किसून किंवा थोडं कुस्करून घ्या, जेणेकरून खवा अगदी पटकन मऊ होतो। लक्षात ठेवा, तूप वगैरे काहीही ऍड न करता खवा नुसताच भाजून घ्यायचा आहे। अगदी मंद आचेवरच आपण हे भाजून घेत आहोत। साधारणपणे 2 मिनिट असंच परतून घेऊया। 2 मिनिट होऊन गेली आहेत। आपण बघू शकतो आता खवा छान मऊ झालेला आहे। आपण बघू शकतो या खव्याला आपणहूनच तूप सुटलं आहे, त्यामुळे यामध्ये तूप घालण्याची गरज नाही। पाव किलो खव्यासाठी 125 ग्रॅम साखर हे प्रमाण आहे। आता आपण यामध्ये साखर ऍड करूया। ही साखर खव्यामध्ये छान विरघळली पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण केशरयुक्त खव्याचे मोदक बनवणार आहोत, त्यामुळे आता केशर दूध यामध्ये ऍड करूया। त्यासाठी 1 टेबलस्पून दुधात 2 चिमूटभर केशर ऍड करायचं आहे आणि असे छान केशर दूध बनवून घ्यायचं। मगाशी आपण मंद आचेवरच हे भाजून घेतलं होतं। आता गॅस थोडा मीडियम करूया। लक्षात ठेवा, हा खवा आणि हे सर्व मिश्रण हे असं सतत ढवळून घ्यायचं आहे। जर हे सतत ढवळून घेतलं नाही तर खवा खाली लागू शकतो, त्यामुळे अशा पद्धतीने कंटिन्यूअस ढवळून घेऊया। खव्याचे मोदक बनवताना एक टिप आहे, ती म्हणजे शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करा। आता जर आपण बघितलं तर हे मिश्रण पातळ झालेलं आहे। हे मिश्रण घट्ट होईपर्यंत असं कंटिन्यूअस ढवळून घेऊया। आता साधारणपणे 5 मिनिट होऊन गेली आहेत। आपण बघू शकतो साखर अगदी पूर्णपणे विरघळली आहे, पण हे मिश्रण अजून थोडं घट्ट व्हायला पाहिजे। जेव्हा याच्या कडा घट्ट व्हायला लागतील तेव्हा समजायचं की हे परफेक्टली रेडी झाले। आता या स्टेजला आपण यामध्ये वेलची पावडर ऍड करूया आणि साधारणपणे 2 मिनिट हे असंच ढवळून घ्यायचं आहे। आता हे कढईच्या बाजूला चिकटलेलं जे मिश्रण आहे ते हातावर घेऊन त्याचा एक गोळा बनवून बघायचा आहे। हा गोळा जेव्हा व्यवस्थित बनतो त्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे। पण एक लक्षात ठेवा, गॅस बंद केल्यानंतरही हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे, कारण हा खवा खाली चिकटू शकतो। त्यामुळे असंच हे साधारणपणे 1 ते 2 मिनिट आपण ढवळून घेऊया। कढईमध्ये थंड होण्यासाठी साधारणपणे 1 तास असंच ठेवायचं आहे। पूर्णपणे थंड झालं की मग एका भांड्यामध्ये काढून घेऊ। हे खव्याचं मिश्रण अशा प्रकारे बाउलमध्ये काढल्यानंतर साधारणपणे 5 ते 6 तास असंच ठेवायचं आहे। मिठाईच्या दुकानात बनवले जाणारे खव्याचे मोदक जेव्हा बनतात त्यावेळी हे असंच 5 ते 6 तास बाहेर ठेवलं जातं मिश्रण आणि त्यानंतर त्याचे मोदक बनवले जातात। पण समजा तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर त्यासाठी एक टिप आहे। अशा प्रकारे खव्याचं मिश्रण बाउलमध्ये काढून त्यावर एक ओला सुती कपडा झाकून हे 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। जर तुम्ही यावर ओला सुती कपडा न ठेवताच फ्रीजमध्ये ठेवलं तर हे मिश्रण अगदी सुकं आणि कोरडं होतं आणि मग मात्र मोदक बिघडतात, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। हे अशा प्रकारे तासभर फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर खव्याचं मिश्रण अशा प्रकारे सुट्ट करून घ्यायचं आहे। आता आपण मोदक पात्रामध्ये अशा पद्धतीने पिस्ता आणि केशर लावून त्यामध्ये हे सारण भरून घेऊया। त्यानंतर अशा पद्धतीने खव्याचं मिश्रण घेऊन दोन्ही बाजूला भरून घेऊ आणि हे अशा पद्धतीने प्रेस करून घेऊया। जर काही एक्स्ट्राचं सारण असेल तर ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि हे अशा प्रकारे प्रेस करून घेऊया। आपण बघू शकतो या मोदकाला अगदी सुंदर आकार आलेला आहे आणि दिसायलाही छान दिसतोय। आता अशाच पद्धतीने आपले इतरही मोदक बनवून घेऊया। बघितलं ना, खव्याचे मोदक बनवण्याची रेसिपी किती झटपट आणि सोपी आहे। अगदी मोजकं साहित्य आणि मोजक्या स्टेप्स आहेत, पण त्या फॉलो केल्या तर मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात तसे सुंदर खव्याचे मोदक घरच्या घरी बनवता येतील। हे बघा, अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी खव्याचे मोदक बनवलेत तर गणपती बाप्पाला छान मोदकांचा नैवेद्य दाखवता येईल। जिभेवर ठेवता क्षणीच विरघळणारे असे हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर ह्या प्रमाणाने बनवलेत तर पाव किलोमध्ये या साईजचे 18 मोदक बनवता येतात। चला तर बघूया मग मोदक झालाय तरी कसा। अगदी सॉफ्ट आणि मस्त असा हा खव्याचा मोदक तयार झालेला आहे।
काय मग तुम्ही पण येत्या माघी गणेश चतुर्थीला या खव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखवाल ना? रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तसंच उकडीच्या मोदकाची रेसिपीची लिंक वरती दिली आहे, तेही नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्रियजनांबरोबर शेअर करा. जर पूर्वजात रेसिपीजवर दाखवल्या जाणाऱ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.